Friends, as you have seen in this video, the performance of the best runner and the best woman archer. What was their goal, which was called their success? The best runner's goal was to finish the 100 meters race within less time. And the woman archer's goal was to hit the target. Both of them did it, means they became successful to achieve their goal. So, friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one of the best motivational topics, that is be smart for achieving your goal. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin to learn our motivational topic, be smart. चला तर आपण आपल्या लेसनला स्टार्ट करूया. लेसनचं नाव आहे बी स्मार्ट. फ्रेंड्स, व्हॉट डू यू मीन बाय बी स्मार्ट? बी स्मार्टचा अर्थ तुम्ही काय घेताय? हु इज कॉल्ड अ स्मार्ट पर्सन? किंवा एक कोणत्या व्यक्तीला स्मार्ट व्यक्ती आपण म्हणू शकतो? व्हॉट टाइप्स ऑफ क्वालिटीज द स्मार्ट पीपल हॅव? स्मार्ट लोकांकडे कोणत्या प्रकारचे गुण असतात? ऑन द बेसिस ऑफ स्मार्टनेस दे कॅन अचीव देअर गोल इझिली. या स्मार्टनेसच्याच आधारे असे लोक त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस किंवा त्यांचे गोल, ध्येय सहजपणे ते अचीव करू शकतात, प्राप्त करू शकतात. हेच आपण याच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. चॅम्पियन्स हू आर ऑल्सो कॉल्ड विनर्स. चॅम्पियन्स म्हणजे विजेते होय. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. असं म्हटलं जाते की जे विजेते लोक असतात ते एखाद्या जिममध्ये तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजे चॅम्पियन्स किंवा विजेते ते लोक असतात ज्यांच्यामध्ये डीप इनसाइड, स्वतःमध्ये असे काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीज असतात. द चॅम्पियन्स हॅव सम एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीज. विच आर दीज क्वालिटीज? मग हे क्वालिटीज कोणकोणते असतात? तर ते असतात अ डिझायर, दृढ इच्छा, अ ड्रीम, स्वप्न पाहणे, अ विजन, दूरदृष्टी. So on, if the people have these qualities, a desire, a dream, a vision, those people can say a true champions. ज्या लोकांमध्ये हे गुण असतात, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, अशाच लोकांना आपण चॅम्पियन्स म्हणू शकतो. दे हॅव टू द स्किल अँड द विल. चॅम्पियन्स किंवा विनर्स जे असतात, दे नॉट ओनली हॅव अ डिझायर, ड्रीम और विजन. त्यांच्याकडे केवळ दृढ इच्छा, स्वप्न पाहणे किंवा दूरदृष्टी हेच गुण नसतात, तर त्यांच्याकडे स्किल अँड द विल, कौशल्य आणि इच्छाशक्ती. मीन्स द चॅम्पियन्स हॅव द स्किल अँड द विल, दिस क्वालिटीज ऑल्सो. चॅम्पियन्सकडे कौशल्य आणि तीव्र इच्छाशक्ती देखील असते. बट it is called the will must be stronger than the skill. If a person want to be a champion, जर एखाद्या व्यक्तीला चॅम्पियन बनायचं असेल, विजेता बनायचं असेल, विनर बनायचं असेल, तर त्याच्याकडे द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. अर्थात कौशल्य तर असणारच आहे, पण त्याच्याकडे असणाऱ्या कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती जास्त मजबूत किंवा पॉवरफुल असायला पाहिजे. दॅट मीन्स दॅट पर्सन शुड हॅव विल स्ट्रॉंगर, पॉवरफुल दॅन द स्किल. जसं की आपण या एक इमेजमध्ये बघू शकता, अ बर्ड इज फ्लाइंग इन द स्काय. लोअर लेवल 10th स्टँडर्डमध्ये हिज फर्स्ट फ्लाइट हा लेसन आपण शिकलेला असणार. इन दॅट लेसन यू हॅव सीन दॅट द सी गर्ल, दॅट बेबी सी गर्ल,
बेबी सीगल असतो तो छोटा समुद्र पक्षी. ही कॅन नॉट फ्लाय. का तो फ्लाय करू शकत नव्हता? त्याच्याकडे स्किल आहे. द बर्ड्स हॅव अ विंग्स. ही कॅन फ्लाय इन द स्काय. त्याच्याकडे काय नव्हतं? विल पॉवर, कॉन्फिडन्स. म्हणजे फक्त स्किल असून चालणार नाही, तर चॅम्पियन्स होण्यासाठी विल पॉवर हे स्ट्रॉंगर असायला पाहिजे. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. Successful professionals thrive in the same manner. Those सक्सेसफुल पीपल जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल्समध्ये व्यवसायामध्ये प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जे सक्सेसफुल लोक असतात दे थ्राईव्ह दे डेव्हलप देमसेल्स ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतात. थ्राईव्ह म्हणजे इम्प्रूव्हमेंट करणे, विकास घडवून आणणे. इन द सेम मॅनर म्हणजे याच प्रकारे बिकॉज दोज पीपल these professional people have a desire, a dream, a vision, skill, and will, but they have will stronger than skill. अशा लोकांकडे इच्छाशक्ती कौशल्यापेक्षा जास्त मजबूत असतात. म्हणूनच म्हटलेलं आहे सक्सेसफुल प्रोफेशनल्स डेव्हलप देमसेल्स इन धिस वे इन द सेम मॅनर. We all have natural talents. That means we human beings, we people have natural talents, natural qualities. आपण सर्वांकडे, आपल्या सगळ्यांकडे काही नैसर्गिक अशी प्रतिभा किंवा टॅलेंट्स असतं, क्वालिटीज असतात, की ज्यांच्या बेसवरती वी कॅन अचीव आवर गोल और सक्सेस इझिली. तेच आपण इथे लाईन्समध्ये बघू शकतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट means if we use our natural talent to set our goal in life, आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय सेट करण्यासाठी निश्चित करण्यासाठी जर या नॅचरल टॅलेंटचा यूज केला तर काय होऊ शकतं? वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण आपल्या जीवनामध्ये यश, सक्सेस सहजपणे अचीव करू शकतो, मिळवू शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. आपण आपलं गोल, ध्येय अचीव करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी जर ॲक्शनच घेतली नाही, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन म्हणजे कृतीच केली नाही. वी हॅव टॅलेंट, वी हॅव व्हेरियस टाइप्स ऑफ क्वालिटीज. आपल्याकडे गुण आहे, टॅलेंट आहे, सर्व काय आहे. कृतीच ॲक्च्युअल जे ॲक्शन आहे, कृती आहे, तीच घेतली नाही तर we cannot achieve our goal, we cannot get success. I would like to give here one example. इथे मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं. You are student, you are learning in 10th standard, okay? Suppose there is a one student, एक विद्यार्थी आहे, and that student have tremendous talent. He is so clever, तो खूप हुशार आहे. He can achieve 95% marks easily. तो सहजपणे 95% मार्क्स अचीव करू शकतो. परंतु हे टॅलेंट असून सुद्धा त्याने जर अभ्यासच केला नाही, पूर्ण वर्षभर काय गरजेचं आहे की त्याने अभ्यास करणं. त्याच्याकडे टॅलेंट आहे, हुशारी आहे, पण जे ॲक्च्युअल ॲक्शन म्हणजे ॲक्च्युअल कृती जी अभ्यास करण्याची आहे तेच जर त्याने केलं नाही, ही विल नॉट गेट स्कोर और दॅट मच पर्सेंटेज. तेवढी पर्सेंटेज त्याला मिळणार नाही. इव्हन आपण असं म्हणू शकतो ही मे बी फेल्ड. अशी व्यक्ती सुद्धा, असा विद्यार्थी सुद्धा फेल होऊ शकतो. So what is necessary to achieve our goals, to achieve our success? We should take action. ॲक्शन घेणं, कृतीला सुरुवात करणं, इट इज व्हेरी नेसेसरी. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. अर्थात ध्येय निश्चित करताना दोन महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ॲसेट्स म्हणजे गोष्टी, टू थिंग्स. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या असतात? वन, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. एक म्हणजे सेन्स, एक समज पाहिजे. कशाची? ओरिजिनॅलिटी. आपल्यामध्ये काय ओरिजिनल आहे, काय कल्पकता, काय किंवा काय नवनिर्मिती, क्रिएटिव्हिटी आहे स्वतःमध्ये, याचा सेन्स पाहिजे. अँड सेकंड थिंग, अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ.
ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. A stepping stone to illuminate the path. Now I shall explain you what is the stepping stone. आता तुम्ही 10th मध्ये आहात. ओके? And after 10 or 11th month, 10 किंवा 11 महिन्यानंतर you are going to face your final board exam. तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहोत. ती फायनल एक्झाम आहे. पण इफ यू गेट अ गुड मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट, पहिल्या चाचणीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर फर्स्ट युनिट टेस्ट इज अ स्टेपिंग स्टोन. पहिल्या चाचणीमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर ते काय होतं, टू इल्युमिनेट द पाथ. तुमचा जो मार्ग आहे पूर्ण या वर्षाचा 10 महिन्याचा, तो इल्युमिनेट उजळून येईल. म्हणजे तुम्ही यू विल प्रोग्रेस, यू विल गेट अ कॉन्फिडन्स, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल, तुमचा मार्ग तुम्हाला सुस्पष्ट दिसेल आणि इन फायनल एक्झाम यू विल गेट अ गुड मार्क्स, वॉट एव्हर यू विश. तुमची जे अपेक्षित मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत ते तुम्ही सहज मिळवू शकता. So these two qualities, these two valuable assets are very important. One is a sense of originality and a second one a stepping stone to illuminate the path. And these two qualities are necessary to setting goals. आपल्या लाईफमध्ये ध्येय निश्चित करण्यासाठी या दोन गोष्टी आवश्यक असतात. Next we can say that goals put one at the helms of life. Helms of life, helms of means in charge of, त्याची जबाबदारी. गोल्स पुट वन ॲट द हेन्स ऑफ लाईफ, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या समोर त्याचं ध्येय निश्चित असेल तर तो आपल्या लाईफचा, आपल्या आयुष्याचा कंट्रोल करू शकतो, स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेऊ शकतो. असं परत परत तुम्ही एक स्टुडंट म्हणून तुमचं उदाहरण देतोय. तुमचं ध्येय निश्चित आहे. यू ॲज अ स्टुडंट यू वॉन्ट 90% मार्क्स, दॅट इज युअर गोल. तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही ऍक्ट करू शकता, त्या प्रकारे वागू शकता. पण तुम्हाला या 10th स्टँडर्डमध्ये काय हाऊ मच मार्क्स यू वॉन्ट टू गेट हेच निश्चित नसेल, म्हणजे गोलच निश्चित नसेल, तर इच अँड एव्हरी डे विल बी युजलेस. प्रत्येक दिवस एक निरर्थक होईल. सो गोल्समुळे वी कॅन कंट्रोल अवर लाईफ. आपण आपल्या लाईफवरती कंट्रोल करू शकतो. दॅट इज कॉल्ड, इट इज अ हेम्स ऑफ लाईफ. परस्युइंग देम, ते गोल परस्यू करताना, म्हणजे त्या गोल मिळवण्याचा पाठपुरावा करताना, परस्युइंग म्हणजे पाठपुरावा करणे, मिळवणे. ॲक्नॉलेज अ बेटर फ्युचर ॲक्शन, त्या गोल मिळवण्यासाठी जो पाठपुरावा करतो त्यामध्ये आपल्याला दिसून येईल, वी कॅन अंडरस्टूड, ॲक्नॉलेज, वी कॅन अंडरस्टूड व्हॉट अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आपलं भविष्य हे अधिक बेटर असणार आहे हे आपल्याला समजतं जर ते गोल निश्चित असेल तर. तुम्ही वर्षभर तुमचं फायनलचं गोलच निश्चित नाही, 90% किंवा जे काय मार्क्स मिळवायचे, तर हे जर असं गोल निश्चित नसेल तर काय होईल, दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन. गोल निश्चित असेल तर दे हेल्प, त्या गोलमुळे आपल्याला मदत मिळते. कशासाठी? टू स्टीर, टू स्टीर म्हणजे टू वॉच अ कोर्स ऑफ लाईफ. आपण आपल्या लाईफकडे बघू शकतो, आपली लाईफ कोणत्या दिशेने जात आहे, हाऊ वी आर डेव्हलपिंग, प्रोग्रेसिंग, आपण कशा प्रकारे स्वतःमध्ये सुधारणा करतोय हे आपण बघू शकतो. इफ वी हॅव अ गोल, जर आपल्याकडे निश्चित ध्येय असेल तर. आणि हे नसेल तर काय होईल, रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम थिंग्स, तर आपलं लाईफ सिम्पली ड्रिफ्टिंग, जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सगळ्या वस्तू पुढे वाहत जातात गोष्टी, लेटिंग थिंग्स हॅपन, चला होऊ दे, जे काय होते, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, या प्रकारे आवर लाईफ विल जस्ट ड्रिफ्ट, म्हणजे वाहत जाणे. सो इन शॉर्ट वी कॅन से आवर लाईफ विल बी मिनिंगलेस, अर्थशून्य आपलं, मिनिंगलेस आपलं पूर्ण जीवन होऊन जाईल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट that we should have a goal in our life. Next, we can say that setting goals may appear easy. लाईफमध्ये गोल निश्चित करणे वरवर आपल्याला ते इझी वाटेल, बट फॉर सम, परंतु काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग, ते खूप त्यांना चॅलेंजिंग वाटेल, आव्हानात्मक वाटेल, डिफिकल्ट वाटेल. तर some of the people may it seems very easy, and some of them seems it is very challenging or difficult for them. फिअर ऑफ फेल्युअर, का त्यांना चॅलेंजिंग वाटू शकतो? फिअर ऑफ फेल्युअर, की अपयशाची भीती, मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स.
जर कोणाच्या लाईफमध्ये गोलच नसेल, ध्येयच नसेल, तर त्याला अपयशाची भीती वाटणारच नाहीये. त्यांच्यामध्ये काही चॅलेंज त्यांच्यासाठी असणार नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. शेवटी प्रत्येकाने स्वतः डिसाईड करायचं असतं की त्याला लाईफमध्ये काय अचीव्ह करायचं आहे ते. To accomplish goals, expert recommended a 5 step approach. आपल्याला जर ध्येय अचीव्ह करायचं असेल, जे तज्ञ लोक आहेत ते 5 गोष्टीचा अप्रोच करायला सांगतात. 5 गोष्टी आपण त्या 5 गोष्टीनुसार वागायला पाहिजे. दॅट इज अ स्मार्ट. तर एस हे जे स्मार्ट हे शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म. हे स्मार्टनेसमध्ये सर्व काही दडलेलं आहे. ते काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. एखादं गोल स्मार्टली जर निश्चित केलं तर ती एक दिस इज अ मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ मेथड, पद्धती आहे, विचार पद्धती आहे. मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी, यश मिळवण्यासाठी दॅट मेथडॉलॉजी, दॅट स्मार्टनेस विल हेल्प. स्मार्ट स्टँड्स फॉर S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic and T for time bound. आता हे जे स्मार्ट हा जो वर्ड आहे की त्याच्यामध्येच पूर्ण सगळी क्वालिटीज दडलेली आहे. ते आपण डिटेलमध्ये एक एक क्वालिटी काय आहे, एस फॉर स्पेसिफिक काय, मेजरेबल काय, वी शॅल सी इन डिटेल. ओके, सो एस फॉर स्पेसिफिक. गोल शुड बी स्पेसिफिक. आपलं जे ध्येय आहे ते निश्चित असायला पाहिजे. स्पेसिफिक मीन्स पर्टिक्युलर. आता ध्येय पर्टिक्युलर म्हणजे काय, इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आपण बघू शकतो. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. स्पेसिफिक एरिया, निश्चित असं एरिया सुधारणा करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, यू आर स्टुडंट. सपोज द गोल मे बी ब्रॉडर अँड शॉर्टर. आपलं जे ध्येय आहे तो ब्रॉड पण असू शकतो, छोटेही असू शकतो. आता सपोज ब्रॉडर ध्येय गोल काय असू शकेल की यू वॉन्ट टू बी अ डॉक्टर और इंजिनियर. हे ब्रॉडर ध्येय झालं की काही वर्षानंतर तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं. इथे गोल निश्चित करताना सांगितलेलं आहे की ते ॲज अ स्टुडंट, ॲज अ 10th स्टँडर्ड स्टुडंट, यू डोंट थिंक अबाउट द डॉक्टर और इंजिनियर. This year you just think about how much marks you want in this year. या वर्षी एक स्पेसिफिक एरिया आपण आता केला, फक्त 10चा एरिया. पुढे काय करायचं MBBS हे नंतरचा भाग आला. मग हा स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक एरिया काय, दिस इयर यू आर इन 10th स्टँडर्ड. तर हा एरिया निश्चित करणे, राईट, दॅट इज अ स्पेसिफिक. हे निश्चित केल्यामुळे काय होईल, द मोर स्पेसिफिक एरिया, जेवढा तुमचा तो एरिया निश्चित असेल की मला या वर्षी हेच करायचे, द मोर रिफाईन्ड अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं गोल अचीव्ह करू शकता. इफ यू हॅव टार्गेटेड एरिया, स्पेसिफिक एरिया, देन यू कॅन इझिली अचीव्ह दॅट स्पेसिफिक गोल. अँड हे अचीव्ह केल्यानंतर त्याचा फायदा पुढे पण होतोय, ते आपण बघतोय. इट मेक्स इट इझियर टू सेट अ पॅरामीटर. हे स्पेसिफिक एरिया आपण निश्चित केल्यामुळे आपल्याला जे पॅरामीटर आहे, म्हणजे मापदंड, त्याला याच्यामध्ये एक फिक्स लिमिट अँड वर्क टुवर्ड द गोल. जसं तुम्हाला 10 स्टँडर्डचं दिलंय की हे फिक्स ठरवलेलं आहे, 10 स्टँडर्डचा 1 वर्षाचा कालावधी पॅरामीटर. हे जर आपण गोल, जे काय जेवढे मार्क्स तुम्हाला अपेक्षित आहे 90-95%, इट विल बी इझियर टू गेट. पुढचं जे तुम्हाला डॉक्टर्स वगैरे बनायचं आहे ते तुम्ही सहजपणे होऊ शकता. वन मोर एक्झाम्पल इज गिवन हिअर. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर एखाद्याला घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. म्हणजे घर बांधताना तुमची किती कॅपॅसिटी आहे, तुमच्याकडे किती बजेट आहे, ते अगोदर माहिती पाहिजे. आणि हाऊ लॉंग कॅन इट की स्ट्रेच, आणि किती कालावधी लागू शकतो हे निश्चित माहिती पाहिजे. हे छोटं छोटं गोल जे आहे, शॉर्ट टर्म गोल वी कॅन से. इफ वी हे शॉर्ट टर्म गोल स्पेसिफिक एरियासाठी निर्धारित केलं, निश्चित केलं, देन यू कॅन इझिली अचीव्ह युअर ब्रॉडर गोल ऑल्सो. सो हे छोटे छोटे शॉर्ट टर्म गोल अगोदर आपल्याला निश्चित करायला पाहिजे. नेक्स्ट क्वालिटी इज दॅट मेजरेबल. अवर गोल शुड बी मेजरेबल. मेजरेबल म्हणजे एबल टू मेजर, जे आपण मोजता
येण्याजोगे. क्वांटिफाईंग गोल्स, क्वांटिफाईंग मीन्स अ मेजरेबल, एक मोजता येण्याजोगं गोल. प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल्स. जर आपलं गोल क्वांटिफाईंग असेल, मोजता येण्यासारखे असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ट्रॅक प्रोग्रेसचे ते आपण निश्चित करू शकतो. आता वेगवेगळे मार्ग, ट्रॅक म्हणजे मार्ग काय निश्चित करू शकतो? सपोज अगेन अँड अगेन आय एम गिव्हिंग यू ॲज स्टुडंट, यू आर ॲज अ स्टुडंट आय एम गिव्हिंग एक्झाम्पल फॉर यू, की एक विद्यार्थी म्हणून this year your quantifying goal, measurable goal is to achieve 95% marks. ओके. आता याच्यामध्ये आपली प्रोग्रेस आपण कशी मोजू शकतो, तर ते पुढे म्हटलेलं आहे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. या गोल पिरियडमध्ये तुमचा बेंचमार्क, तुमचा स्टँडर्ड, तुमची क्वालिटी कशी आहे, यू कॅन इझिली जज, ते तुम्ही जज करू शकता, बघू शकता. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. कोणत्या एरियामध्ये आपल्याला आणखी गोष्टीमध्ये इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. सपोज ॲज अ स्टुडंट यू वॉन्ट 95%, दॅट इज युअर गोल. आता या विदिन दिस 10 months याच्यामध्ये यू हॅव 6 सब्जेक्ट, 6 विषय आहेत. ओके. मग प्रत्येक सब्जेक्टमध्ये यू हॅव टू बी प्रॉपर इम्प्रूव्हमेंट. प्रत्येक विषयामध्ये योग्य तुमची सुधारणा असायला पाहिजे. म्हणजे तो बेंचमार्क आहे, ते तुम्ही ठरवू शकता. आता मला 95 मार्क्स मिळवायचे म्हणजे प्रत्येक विषयामध्ये मोर दॅन 95 मार्क्स असायला पाहिजे. सो ईच अँड एव्हरी सब्जेक्ट यू कॅन नोटीस, यू कॅन इम्प्रूव्ह, यू कॅन जज. ह्या गोष्टीकडे तुम्ही, त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रॅक्स आहेत, 6 सब्जेक्ट, याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता. वन मोर एक्झाम्पल इज गिवन हिअर. वाईल प्लेइंग फुटबॉल, फुटबॉल खेळताना वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. फुटबॉलमध्ये जे प्लेयर्स असतात, ते प्रत्येक प्लेअरची काय पोझिशन आहे, त्याने कुठे खेळायचं आहे, ते क्लिअरली स्पष्टपणे डिफाईन केलेलं असतं, स्पष्ट केलेलं असतं. कोणी कुठेही धावत सुटला, तर जे तुमचं अंतिम ध्येय काय आहे, यू वॉन्ट टू बी अ विनर. तुम्हाला विनर बनायचं आहे, तुम्हाला गोल करायचे आहेत. पण प्रत्येकाची पोझिशन जर फिक्स नसेल, कोणी कशा प्रकारे खेळायचं आहे, इफ इट इज नॉट क्लिअरली डिफाईन, यू विल बी नॉट बी विनर और यू विल नॉट गेट सक्सेस इझिली. डिफाईन केलेलं असायला पाहिजे. तशा प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये माझं कसं इम्प्रूव्हमेंट आहे, हे याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ओव्हरऑल हे यालाच बोलतात मेजरेबल. म्हणजे तुमचं जे गोल आहे ते मेजरेबल असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक त्याच्यामध्ये जे सब पार्ट्स आहेत ते तुम्ही मेजर करता आला पाहिजे. तुम्ही मोजू शकता, हा हे याच्यामध्ये, या सब्जेक्टमध्ये मला अशा प्रकारे गुण मिळतात, मार्क्स मिळतात. सो इथे कमी मिळतात. सो आय हॅव XYZ मध्ये सब्जेक्टमध्ये कमी मिळतात. सो आय हॅव टू इम्प्रूव्ह इन दिस सब्जेक्ट. या विषयामध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायचे. सो इट इज कॉल्ड measurable goal. So friends, remaining part we shall see in next video, that is part 2 of the lesson Be Smart. I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.